हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. आय एम JP कदम. मित्रांनो, आज आपण टिळक महाराष्ट्र विद्यापीठ मार्फत घेतल्या जाणाऱ्या ज्या काय परीक्षा असतात त्यातील इंटरमिजिएट नावाची जी परीक्षा इयत्ता 7वीसाठी घेतली जाते, त्या इंग्लिश इंटरमिजिएट प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, त्यांची उत्तरं कशा पद्धतीनं लिहावीत, याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आज आपण उदाहरणादाखल फेब्रुवारी 2020ची इंग्लिश इंटरमिजिएट परीक्षेचा पेपर या ठिकाणी घेतलेला आहे. चला तर मग आपण पाहूया पेपरचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे. तर हा पेपर 100 गुणांचा आहे आणि त्यातला पहिला प्रश्न पहा कशा पद्धतीचा आहे. पहिला प्रश्न आहे, पुट ए टिक मार्क इन द बॉक्स प्रोव्हाइडेड फॉर द करेक्ट आन्सर. 20 गुणासाठी हा प्रश्न आहे. याच्यामध्ये 20 उपप्रश्न विचारलेले आहेत. त्यातला पहिला आकडा पहा, चूज द करेक्ट आर्टिकल. आणि काय दिले वाक्य, डॅश डॅश विराट कोहली इज वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल कॅप्टन्स ऑफ इंडिया. आपल्याला विराट कोहलीच्या पूर्वी आर्टिकल वापरा म्हणून सांगितलेलं आहे. ए अँड द आणि नो आर्टिकल असे पर्याय दिलेले आहेत. तर काय येईल या ठिकाणी, तर या ठिकाणी ए अँड द येणार नाही, कारण विराट कोहली हे प्रॉपर नाव नाही, विशेष नाम आहे आणि विशेष नामाच्या अगोदर कोणतंही आर्टिकल येत नसतं. म्हणून या ठिकाणी उत्तराचा पर्याय असेल चौथा, नो आर्टिकल. सेकंड क्वेश्चन पहा यातला, चूज द करेक्ट आर्टिकल. पुन्हा एकदा आर्टिकल विचारले, वी फाउंड ए गोल्डन चेन लास्ट नाईट, डॅश डॅश चेन वॉज आर्टिस्टिक. बघा आता या ठिकाणी चेन हा शब्द डबल आला आहे, दोनदा आला आहे. आणि मग जेव्हा एकाच नामाचा पुन्हा उल्लेख होतो त्यावेळेस दुसऱ्या नामापूर्वी, दुसऱ्यांदा आलेल्या नामापूर्वी दचा वापर केला जातो. तर या ठिकाणी पहा, या द हे आर्टिकल बसेल. काय येईल उत्तर, द वी फाउंड ए गोल्डन चेन लास्ट नाईट, द चेन वॉज आर्टिस्टिक. तिसरा उपप्रश्न पहा, चूज द करेक्ट प्रेपोजिशन. योग्य शब्द घ्यावे लिहायचं आहे. द बॉस वॉज सिटिंग डॅश डॅश द कॉर्नर. तर या ठिकाणी ॲट द कॉर्नर अशा पद्धतीचं उत्तर येईल, ॲट द कॉर्नर. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट प्रेपोजिशन. राघव एंटर्ड डॅश डॅश द क्लास. हा फसवा प्रश्न आहे. एंटर्ड म्हणजे काय, तर च्यामध्ये प्रवेश करणे. मग एंटर्डच्या पुढं इन वगैरे प्रेपोजिशन येत नाही. एंटर्ड म्हणजेच काय, तर च्यामध्ये प्रवेश करणे. बरीच मुलं फसतात तिथं, एंटर्ड इन असं करतात. तर एंटर्ड इन किंवा फॉर किंवा अमंग अशा प्रकारचं उत्तर येत नसतं. एंटर्ड त्याच्यापुढं नो आर्टिकल येईल. चूज द करेक्ट प्रोनाउन. पाचवा प्रश्न, शी रिमाइंडेड डॅश डॅश अबाउट द अपॉइंटमेंट. शी रिमाइंडेड डॅश डॅश अबाउट द अपॉइंटमेंट. या ठिकाणी योग्य प्रोनाउन वापरायचं आहे. हर्स, हरसेल्फ, हरसेल्फ, शी. तर या ठिकाणी हरसेल्फ हे प्रोनाउन बसेल. शी रिमाइंडेड हरसेल्फ अबाउट द अपॉइंटमेंट. चूज अ करेक्ट प्रोनाउन. पुन्हा एकदा 6वा प्रश्न आहे, दे वॉन्टेड डॅश डॅश मनी बॅक दॅट दे हॅड इन्व्हेस्टेड. तर दे, देम, देअर आणि देअर्स पैकी देअर हे या ठिकाणी अप्रोप्रिएट प्रोनाउन येईल. THEIR देअर त्यांचे. 7वाकडे पहा पुन्हा, पिक द ऑड वर्ड आउट. आणि याच्यामध्ये शब्द दिलेले आहेत, हॅपीली, फास्टली, क्विकली, स्विफ्टली. तर बघा, फास्टली, क्विकली आणि स्विफ्टली हे एकाच अर्थाचे आहेत, वेगात या अर्थी हे शब्द आहेत. हॅपीली म्हणजे आनंदाने. तरी चारही ॲडवर्ब आहेत, परंतु हॅपीली हे ॲडवर्ब अर्थाच्या दृष्टीनं ऑड आहे ह्याच्यामध्ये. 8वा प्रश्न पहा, पिक द ऑड वर्ड आउट. पुन्हा विचारलंय की गटात न बसणारा शब्द सांगा. तर वाईव्ज, लाईफ्स, नाईव्ज, हाईव्ज असे शब्द आहेत. तिथं वाईव्ज, नाईव्ज, हाईव्ज ही अनेक वचनं आहेत. आता लाईफ्स हे अनेक वचन होऊ शकत नाही. लाईफचं अनेक वचन प्लुरल काय होईल, लाईव्ज होईल. मग लाईफ्स हा शब्द या ठिकाणी गटात बसत नाही, ऑड वर्ड आहे. 9वा प्रश्न पहा, पान नंबर 2 वर या. पुट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. व्हेअर डू यू लिव्ह. आता व्हेअर डू यू लिव्ह हा प्रश्न आहे, त्यामुळे पंक्च्युएशन मार्क या ठिकाणी क्वेश्चन मार्क येईल. पहिला पर्याय बरोबर आहे.
10वा प्रश्न पहा, द ट्रेन हॅड लेफ्ट व्हेन वी रीच्ड द स्टेशन. द टेन्स ऑफ द सेंटेन्स इज. आता बघा, पहिलंच वाक्य पाहायचं, म्हणजे दोन वाक्य इथं जोडलेले आहेत. पण पहिलं वाक्य बघा, द ट्रेन हॅड लेफ्ट असं आहे. हॅड लेफ्ट, हॅड प्लस V3 असेल तर तो कोणता काळ असतो? पास्ट परफेक्ट टेन्स. पर्याय नंबर 2 या ठिकाणी येईल. 11वा प्रश्न, फिल इन द करेक्ट वर्ड. ही हॅड बीन देअर डॅश डॅश 3 hours. या ठिकाणी हॅड बीन अशी रचना आहे, तर त्यावेळेला सिन्स का फॉर वापरायचं, तर पॉईंट ऑफ टाईम सांगण्यासाठी आपण सिन्स वापरतो आणि पिरियड ऑफ टाईम सांगण्यासाठी आपण फॉर वापरतो. इथं पिरियड दिलेला आहे, त्यामुळं फॉर 3 hours, फॉर हे या ठिकाणी प्रिपोजिशन बसेल. फिल इन द करेक्ट वर्ड. 12वा प्रश्न, वी डॅश डॅश स्पीक एनी लँग्वेज, नो लँग्वेज इज कंपल्सरी. बघा, अर्थानुसार पहा, या ठिकाणी आपण कोणतीही भाषा बोलू शकतो आणि कोणतीच भाषा कंपल्सरी नाही. म्हणजे एखादीच भाषा बोलली पाहिजे याचं कंपल्शन नाही, कोणतीही भाषा आपण बोलू शकतो अशा अर्थाचं वाक्य. त्यामुळं वी कॅन, कॅन हे या ठिकाणी काही क्रियापद वापरलं जाईल. 13वा प्रश्न पहा, फिल इन द करेक्ट वर्ड. शी इज क्राईंग, शी डॅश डॅश बी फिलिंग होमसिक. तर मस्ट हे या ठिकाणी क्रियापद वापरलं जाऊ शकतं. शी मस्ट बी फिलिंग होमसिक. 14वा आकडा पहा, यू हॅव इट विथ यू. यू हॅव इट विथ यू. द करेक्ट क्वेश्चन टॅग इज डॅश डॅश. आता बघा, इथं हॅव हे मेन व्हर्ब म्हणून आलेलं आहे, सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलेलं नाही. मग जर हॅव हे मेन व्हर्ब असेल तर टू डूची मदत घ्यावी लागेल टॅग बनवताना. डोंट यू अशा प्रकारचा टॅग या ठिकाणी येईल. 15वा प्रश्न, वी मस्ट फॉलो ऑल द रूल्स इन द स्कूल. आता हे वाक्य कोणत्या अर्थाचं आहे, म्हणजे कोणता भाव इथं व्यक्त होतोय पहा. द वर्ड मस्ट इन द सेंटेन्स एक्सप्रेसेस, इथं कंपल्शन आहे, सक्ती केलेली आहे. आपण तो नियम, आपण शाळेतले नियम फॉलो केलेच पाहिजेत, म्हणजे कंपल्शन आहे. पर्याय नंबर 2 येईल या ठिकाणी, कंपल्शन. 16वा उपप्रश्न पहा, इंडिया इज वन ऑफ द बेस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड. आयडेंटिफाय द डिग्री यूज्ड इन द सेंटेन्स. इथं वन ऑफ द बेस्ट, गुड, बेटर, बेस्ट, द बेस्ट असेल तर या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. 17वा आकडा पहा, हिज फादर वेंट टू जिम्नॅशियम. आणि द ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन आन्सर इज. आता टू जिम्नॅशियम हे उत्तर येण्यासाठी आपल्याला क्वेश्चन तयार करायचं आहे. कसा क्वेश्चन तयार होऊ शकतो? वेअर डिड हिज फादर गो, म्हणजे वेअर हा या ठिकाणी प्रश्नवाचक शब्द घ्यावा लागेल. 18वा क्वेश्चन पहा, द सोल्जर रॅन 45 किलोमीटर्स इन अ डे. सैनिक दिवसात 45 किलोमीटर धावतो किंवा धावला सॉरी. तर याचा करेक्ट क्वेश्चन कसा तयार होईल? यासाठी 45 किलोमीटर्स हे उत्तर आपल्याला जर घ्यायचं असेल तर करेक्ट क्वेश्चन कशा पद्धतीने तयार होईल? हाऊ फार डिड द सोल्जर रन. हाऊ फार डिड द सोल्जर रन, अशा पद्धतीचं क्वेश्चन तयार होईल. 4था आकडा या ठिकाणी, हाऊ फार डिड द सोल्जर रन. 19वा प्रश्न पहा, कॅन एनीबडी बाय हॅपीनेस. कॅन एनीबडी बाय हॅपीनेस, याचा करेक्ट असर्टिव्ह सेंटेन्स तयार करायचा आहे. करेक्ट विधानार्थी वाक्य काय होईल? तर याचं उत्तर येईल नो वन कॅन बाय हॅपीनेस. नो वन कॅन बाय हॅपीनेस, पर्याय नंबर 3. 20वा प्रश्न या ठिकाणी पहा. 20वा प्रश्न या ठिकाणी पहा, माय क्लास टीचर इज पंक्च्युअल पर्सन. माझे वर्ग शिक्षक हे वक्तशीर व्यक्ती आहेत. ही डॅश डॅश कम्स लेट फॉर स्कूल. आणि या ठिकाणी करेक्ट आपला पर्याय शोधायचा आहे. स्केर्सली, हार्डली, ऑलवेज, नेव्हर.
तर ते कधीच लेट येत नाहीत म्हणायचं आहे आपल्याला, त्यामुळे नेव्हर हा या ठिकाणी पर्याय बरोबर आहे. आता क्वेश्चन 2 सेक्शन बी आहे, रीडिंग स्किल आहे. क्वेश्चन 2 काय दिला आहे तर रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 गुणासाठी प्रश्न आहे. लेट अस स्टडी. आता बघा हे पॅसेज मी वाचतो. लेट अस स्टडी द लाईफ ऑफ ग्रेट सायंटिस्ट हू लिव्ड इन द सेम इरा ॲज आइन्स्टाईन बट अबाउट 5000 किलोमीटर्स ईस्ट ऑफ जर्मनी इन इंडिया. Born in Tiruchirappalli in southern India in the year 1888, Raman grew up to be one of the greatest scientists in India. He was a very bright student right from the start and was deeply interested in optical science and acoustics. This is what perhaps led him to discover that the mridangam and the tabla produce more melodious sounds than any other percussion instrument. He was fascinated by colorful things, be it flower, butterfly, or gem. He kept seeking knowledge about everything around him. He became a scholar in sound and sound-related physics. One day, a ship sailed from the port of London towards Calcutta. On board was young C.V. Raman, who had delivered a lecture on the acoustics of the violin in London. He was now on the ship's deck gazing at the blue waters of the ocean. तर ह्या पॅसेजवर प्रश्न आहेत. पहिला क्वेश्चन आहे A1 आन्सर इन वन वर्ड. द नेम ऑफ ए फेमस सायंटिस्ट अपार्ट फ्रॉम C.V. रामन. C.V. रामन शिवाय आलेले जे सायंटिस्ट आहेत त्यांचं नाव सांगा. तर या ठिकाणी आइन्स्टाईन हे उत्तर येईल. द नेम ऑफ एनी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट व्हायोलिन. द प्लेस फ्रॉम व्हेअर द शिप बिगॅन इट्स जर्नी. तर लंडनहून सुरुवात झालेली आहे. द सब्जेक्ट ऑफ C.V. रमन्स लेक्चर. C.V. रमनच्या लेक्चरचा सब्जेक्ट कोणता आहे? अकॉस्टिक्स ऑफ व्हायोलिन. क्वेश्चन 2 मधला A2 पहा या ठिकाणी. व्हॉट डिड C.V. रमन डिस्कवर. C.V. रमननी काय शोधलं, कशाचा शोध लावला? तर पॅसेजमध्ये याचं उत्तर आहे ही डिस्कवर्ड दॅट द मृदंगम अँड द तबला प्रोड्यूस्ड मोर मेलोडियस साऊंड्स than any other percussion instrument. A3 पहा. Question A3. Find similar words for the following from the passage. पॅसेज मधले शब्द शोधायचे आहेत की ते सिनोनिम असतील खाली दिलेल्या शब्दांसाठी. इंटेन्सली. इंटेन्सली हा तीव्रतादर्शक शब्द आहे, त्यासाठी कोणते येतील पॅसेज मधले शब्द? तर व्हेरी किंवा डीपली. त्यानंतर लर्नर. लर्नर म्हणजे काय? शिकणारा. त्यासाठी कोणतं सिनोनिम येईल? स्टुडंट. सी. सी म्हणजे समुद्र. समुद्रासाठी कोणता शब्द आला या ठिकाणी? ओशन. फॅसिनेटेड म्हणजे आकर्षित होणे किंवा इंटरेस्टेड. इंटरेस्टेड या अर्थी ते घेतलं जाईल. A4 पहा. डू ॲज डिरेक्टेड. त्यातला ए पहा. ही बिकेम ए स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. ते हुशार झाले साऊंड आणि साऊंड संबंधित भौतिकशास्त्रामध्ये. तर आपल्याला वापरायचं आहे वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो. कशा पद्धतीने वापरता येईल? ही बिकेम ए स्कॉलर नॉट ओनली इन साऊंड बट ऑल्सो इन साऊंड रिलेटेड फिजिक्स. ही बिकेम ए स्कॉलर नॉट ओनली इन साऊंड बट ऑल्सो इन साऊंड रिलेटेड फिजिक्स. क्वेश्चन 2 A4 मधला बी पहा. ही वॉज अ व्हेरी ब्राईट स्टुडंट. आणि या वाक्याचं आपल्याला करायला काय सांगितलंय? चेंज इट इनटू एक्सक्लेमेटरी अँड रिराईट. उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करायचं आहे. कशा पद्धतीने होईल? व्हॉट अ ब्राईट स्टुडंट ही वॉज. तर विधानार्थी वाक्यातला व्हेरी वगैरे आलेला शब्द निघून जातो. व्हॉट अ ब्राईट स्टुडंट ही वॉज उद्गारवाचक चिन्ह. त्यानंतर A5 पहा. राईट 2 or 3 सेंटेन्सेस अबाउट युअर फेवरेट सायंटिस्ट. हा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. याचं उत्तर कशा पद्धतीने लिहावं? तर बघा याला काय बंधन नसतं. तुम्हाला जे वाटतं ते उत्तर लिहू शकता. तुमच्या आवडत्या सायंटिस्टबद्दल माहिती सांगा म्हटलं आहे 2-3 वाक्यात. माय फेवरेट सायंटिस्ट इज डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ही प्लेड ए लीडिंग रोल in the development of India's missile and nuclear weapons program. Kalam wrote several books including an autobiography, Wings of Fire.
अशा पद्धतीनं मी उत्तर लिहू शकतो, लिहिलेलं आहे. आता क्वेश्चन 3 पुन्हा पॅसेज दिलेला आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 गुणासाठी आहे हा पॅसेज. ह्याच्यावर 10 गुणाला प्रश्न विचारतील. तर हा पॅसेज सुद्धा 7वीच्या पुस्तकातीलच घेतलेला आहे आपल्या. Our frigate wanted to go back, but the unearthly animal came at us with a speed double up our own. We gasped, more stunned than afraid. We stood mute and motionless. The animal caught up with us, played with us. It made a full circle around the frigate and wrapped us in a sheets of electricity that were like luminous dust. At any instant it could have dashed against our ship. Meanwhile, I was surprised to see that our warship was fleeing, not fighting. I commented on to this to Commander Farragut. His face, ordinarily so emotionless, showed great astonishment. Professor Aronnax answered me, I don't know what kind of fearsome creature I am up against. And I don't want my frigate running foolish risks in all this darkness. Besides, how should we attack this unknown creature? How should we defend ourselves against it? Let us wait for daylight, and then we'll play a different role. हा पॅसेज आहे, याच्यावर 5 प्रश्न आहेत पहा. पहिला प्रश्न आहे मॅच द पेअर्स. पहिल्या गटामध्ये ॲनिमल, एरोनॉक्स, फॅरागट आणि क्रिएचर. आणि बी ग्रुपमध्ये आहे अननोन, कमांडर, अनअर्थली आणि प्रोफेसर. तर योग्य जोड्या कशा होतील? ॲनिमल, अनअर्थली, ॲनिमल, अनअर्थली. एरोनॉक्स हे प्रोफेसर आहे, प्रोफेसर एरोनॉक्स म्हटलं आहे, प्रोफेसर. फॅरागट कमांडर, फॅरागट हा कमांडर आहे. क्रिएचर तर अननोन क्रिएचर, क्रिएचर अननोन अशी जोड लागेल. A2 पहा. Commander Farragut showed great astonishment because. तर याचं उत्तर कसं देता येईल? When the writer commented that their warship was fleeing instead of fighting, Commander Farragut showed great astonishment because he didn't expect it. He didn't want his frigate running foolish risks in all that darkness. अशा पद्धतीने याचं उत्तर आपण देऊ शकतो. A3 पहा. फाइंड द ऑड मॅन आउट. गटात न बसणारा शब्द इलेक्ट्रिसिटी, ल्युमिनस, ॲस्टॉनिशमेंट आणि फ्रायगेट. तर याच्यामध्ये ल्युमिनस हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि बाकीचे सगळे नाउन्स आहेत, पण ल्युमिनस हे गटात बसणार नाही, ऑड वर्ड आहे. त्यानंतर दुसरा आकडा अनअर्थली, म्यूट, प्रोफेसर, मोशनलेस. तर इथं पहा प्रोफेसर हे नाउन आहे, बाकी सगळे ॲडजेक्टिव्ह आहेत आणि म्हणून प्रोफेसर हा ऑड वर्ड आहे. त्यानंतर A4 पहा. डू ॲज डिरेक्टेड. लेट अस वेट फॉर डे लाईट. ॲड अ क्वेश्चन टॅग. लेटेस्टनं वाक्याची जर सुरुवात झाली असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा शाल वी असतो, शाल वी क्वेश्चन मार्क. लेट अस वेट फॉर डे लाईट कॉमा शाल वी क्वेश्चन मार्क. तर दुसरा पहा, बी पहा. विल प्ले अ डिफरंट रोल. यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स अँड रिराईट म्हटलं आहे. चालू वर्तमान काळामध्ये वाक्य तयार करायचं आहे आणि लिहायचं आहे. हे दिलेलं सिम्पल फ्युचरमध्ये वाक्य आहे, विल प्ले ए डिफरंट रोल. त्याचं प्रेझेंट कंटिन्युअस कसा होईल तर टू बी प्लस आय एन जी येईल. वी आर प्लेइंग अ डिफरंट रोल. A5 पहा. Have you ever enjoyed traveling in a ship or boat? Write in 2-3 sentences. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. तुम्ही कधी एन्जॉय केलं का ट्रॅव्हलिंग शिपमध्ये किंवा बोटमध्ये? तर आपण जर उत्तराचं लिहिलं यस म्हणून तर बघा काय लिहिता येईल. आय हॅव एन्जॉय ट्रॅव्हलिंग इन ए बोट मेनी टाइम्स. इट वॉज टोटली डिफरंट द ट्रॅव्हलिंग ऑन द रोड. देर वॉज थ्रिलिंग एक्सपिरियन्स नियर द सी. अशा पद्धतीनं मी उत्तर लिहिलं. तुमचं उत्तर याच्यापेक्षा वेगळं असू शकेल, लिहू शकता. त्यानंतर क्वेश्चन 4 आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. क्वेश्चन 4.
या ठिकाणी पॅसेज दिला आहे. देर आर हाऊसेस ऑल ओव्हर द वर्ल्ड. सम हाऊसेस आर लार्ज, सम आर स्मॉल. सम आर मेड अप ऑफ वूड, सम आर मेड ऑफ रॉक, सम आर मेड ऑफ मड, some are made of cloth in cold places, some houses are made of ice frozen water. People usually build their houses with something that is easy to find. For example, there are many trees in the forest, so people who live there might build a house made of logs. Some houses have one room, some houses have many rooms. There is usually a bedroom for sleeping. There is often a kitchen for cooking. There is usually a bathroom. There is often living room for sitting and talking. Some houses have basements. The basement is under the main part of the house. Some houses have attics. The attic is above the main part of the house. Most houses have doors so people can enter and exit the house. Most houses have windows so the people can look outside. Windows also let air into the houses from outdoors. Some houses are fancy. They are painted bright colors and are very decorative. Some houses not fancy. They are plain and simple. Houses look very different in different parts of the world. But people who live in a house probably all agree that there is no place like home. तर हाऊसेस संबंधी हा पॅसेज आहे आणि A1 विचारला त्याच्यावर A1 क्वेश्चन. फिल इन द ब्लँक्स युजिंग द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये शब्द आहेत बेसमेंट, आर्टिक, किचन आणि बेडरूम. आणि प्रश्न पहा पहिला. द पार्ट ऑफ द हाऊस दॅट इज अबाव द मेन पार्ट ऑफ द हाऊस इज कॉल्ड. या ठिकाणी आर्टिक हा शब्द बसेल. त्यानंतर दुसरा पहा. डॅश डॅश इज अ प्लेस इन द हाऊस वेअर वी स्लीप. तर आपण झोपतो ती जागा कोणती? बेडरूम असते. बेडरूम इज अ प्लेस इन द हाऊस वेअर वी स्लीप. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा. डॅश डॅश इज पार्ट ऑफ द हाऊस विच इज अंडर द मेन पार्ट ऑफ द हाऊस. तर बेसमेंट असा पर्याय शब्द येईल. पीपल कुक फूड इन द डॅश डॅश. पीपल कुक फूड इन द किचन. क्वेश्चन 4A2 कंप्लीट द वेब म्हटलेला आहे. हाऊसेस आर मेड ऑफ. काय येतील शब्द? वूड, रॉक, मड, क्लॉथ. A3 पहा. फाइंड 4 वर्ड्स फ्रॉम द पॅसेज दॅट डिस्क्राईब द हाऊस. घरांचं वर्णन करणारे शब्द कोणते आले? तर लार्ज, स्मॉल, फॅन्सी, डेकोरेटिव्ह, प्लेन, सिम्पल असे शब्द आपल्याला लिहिता येतील. A4 पहा. डू ॲज डिरेक्टेड. दे आर प्लेन अँड सिम्पल. यूज ॲज वेल ॲज अँड रिराईट म्हटले. तर दे आर प्लेन अँड सिम्पल हे वाक्य ॲज वेल ॲज वापरून लिहायचं आहे. कशा पद्धतीने लिहिता येईल? दे आर प्लेन ॲज वेल ॲज सिम्पल. A4 मधला दुसरा पहा. मोस्ट हाऊसेस हॅव विंडोज सो द पीपल कॅन लुक आउटसाइड. फ्रेम ए WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन आन्सर म्हटलंय. सो द पीपल कॅन लुक आउटसाइड याला अंडरलाईन केलेले आणि ते उत्तर येण्यासाठी WH क्वेश्चन तयार करा म्हटलेलं आहे. कसा होईल प्रश्न? व्हाय डू मोस्ट हाऊसेस हॅव विंडोज. त्यानंतर A5 पहा. होम इज वेअर द हार्ट इज. डू यू ॲग्री? एक्सप्लेन म्हटलंय. तर होम इज वेअर द हार्ट इज याच्या या स्टेटमेंटशी तुम्ही ॲग्री आहात का? सहमत आहात का? आणि असाल तर स्पष्ट करा. आपण याचं उत्तर असं देऊ शकतो. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. येस I agree with the statement home is where the heart is. The home is not the building of material construction, but there should be the feeling of love, affection and mutual understanding. Question 5 पहा. Read the following lines and answer the following questions. कविता दिलेली या ठिकाणी. स्लीप बेबी स्लीप ललबाय आहे. अंगाई गीत दिलेले आहे. तर ही कविता मी वाचतो आणि त्याच्या खालचे प्रश्न सोडवा म्हटलेला आहे. स्लीप बेबी स्लीप अँड आय विल गिव्ह thee a sheep which with its golden bell shall be a little playfellow for thee. Sleep baby sleep and bleat not like a sheep.
or else the shepherd's angry dog will come and bite my naughty dog. Sleep, baby, sleep. Go out and herd the sheep. Go out, your barking black dog, go and waken not my baby. So, sleep, baby, sleep. आणि A1 पहा याच्यावरचा चूज द करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द सेंटेन्सेस. पहिला आहे द बेबी इज क्राईंग स्माइलिंग लॅफिंग. तर बेबी काय करते आहे? क्राईंग. क्राईंग हे उत्तर आहे. द ब्लॅक ब्राऊन व्हाईट डॉग वॉज बार्किंग. कोणता डॉग बार्किंग करतोय, भुंकतोय? तर ब्लॅक डॉग, ब्लॅक. द बेबी इज ब्लिटिंग लाईक अ डॉग वुल्फ ऑर शीप. तर ब्लिटिंग कसं असतं? शीप सारखं असतं, शीप हे उत्तर आहे. द बेबी डॉग मदर इज हार्डिंग द शीप. कोण हार्ड करतंय शीप? तर डॉग. डॉग राखण करतोय शीपचं, म्हणून डॉगच उत्तर येईल. इन व्हॉट वे डज द मदर ट्राय टू मेक द बेबी स्लीप? A2. क्वेश्चन 5 मधला A2 आहे. इन व्हॉट वे डज द मदर ट्राय टू मेक द बेबी स्लीप? आई बाळाला झोपवण्यासाठी काय काय करते आहे? द मदर इज शोईंग अँड प्रॉमिसिंग टू गिव्ह ए ट्राय. गिव्ह ए टॉय शिप which has a golden bell and the baby will play with it. With this little friends, she is also sometimes threatened about angry dog and black dog that it will come and bite the baby. अशा पद्धतीनं उत्तर याचं देता येईल. आता बार्किंग ब्लॅक डॉग इथं म्हणता येईल आपल्याला. A3 पहा. राईट 2 लाईन्स दॅट शो मदर्स लव्ह फॉर द चाइल्ड. अशा 2 ओळी सांगायच्या आहेत की आईचं प्रेम आहे बाळाबद्दल, हे व्यक्त करणाऱ्या ओळी आहेत. तर गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग, गो अँड वेकन नॉट माय बेबी सो. अशा पद्धतीने ओळी येतील. A4 पहा. राईट रायमिंग पेअर्स. रायमिंग पेअर्स कोणकोणते आहेत त्यात? तर स्लीप शिप, डॉग रोग, गो सो. A5 पहा. राईट एनी मेमोरेबल इन्सिडंट दॅट हॅज टेकन प्लेस बिटवीन यू अँड युअर मदर. माय फादर हॅड नो इंटेन्शन. आपण देऊ शकतो उत्तर की कुठला एखादा संसार अविस्मरणीय क्षण असेल की जो तुमचा घडलेला आहे तुमच्या आईसोबत. राईट एनी मेमोरेबल इन्सिडेंट दॅट हॅज टेकन प्लेस बिटवीन यू अँड. तुमच्या आई आणि तुमच्यासोबत घडलेला प्रसंग एखादा. तर पहा आपण आज याचं उत्तर असं देऊ शकू. माय फादर हॅड नो इंटेन्शन टू सेंड मी फॉर स्कूल ट्रिप ड्यू टू द मनी प्रॉब्लेम. But my mother managed the money for my school trip from her expenditure and sent me to the school trip. More than expected, she gave me extra money for my expenditure. I enjoyed the trip with my friends. अशा पद्धतीनं आपण याचं उत्तर लिहू शकतो. 6. रीड द फॉलोइंग लाईन्स अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पुन्हा एकदा कविता दिलेली आहे. या कवितेचा अभ्यास करायचा आपल्याला आणि त्याच्यानंतर प्रश्न विचारले 10 गुणासाठी. When I raise my voice, it is shocking and rude. When you raise your voice, you are teaching me to be good. When I break something, I am clumsy or careless. When you break something, it slipped you as helpless. When I do something wrong, I am such a terror. When you do something wrong, it's forgivable error. डबल स्टँडर्ड्स ही कविता 7वीच्या पुस्तकात आपल्या आहे. ती कविता या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर क्वेश्चन विचारले. ट्रू ऑर फॉल्स सांगा. A1. द चाइल्ड इन द पोएम इज व्हेरी हॅपी. नाही, तर हे फॉल्स आहे. द पोएम इज अबाउट डबल स्टँडर्ड्स ऑफ द एल्डर्स. अगदी बरोबर आहे, ट्रू आहे. द पॅरेंट्स ऑफ द चाइल्ड डू नॉट ॲक्सेप्ट देअर मिस्टेक्स. हे वाक्य काय आहे? तर ट्रू आहे. द पॅरेंट्स सीम टू बी कन्सिडरेट. समजदार आहेत का पॅरेंट्स? तर नाही, तर फॉल्स आहे. A2 पहा. हाऊ डज द पॅरेंट्स इन द पोएम मेक द चाइल्ड अँग्री.
कसं पालक जे लोक आहेत, आई वडील जे आहेत या कवितेतले, ते मुलाला रागाला कसं घालवतात पहा. राग का आणतायत? द कसा आणतायत थोडक्यात राग? द The parents in the poem are not considerate and understanding the feeling of their child. They are always finding some faults in the child's action, such as breaking something, raising voice, doing something wrong. अशा पद्धतीनं याचं उत्तर आपल्याला देता येईल. त्यानंतर क्वेश्चन 6A3, राईट टू रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टांजा फॉर द फॉलोइंग वर्ड्स. तर पुढला काय येईल? रायमिंग वर्ड. रूड येईल, गुड येईल. सॉंगला काय येईल? तर रॉंग येईल. A4, राईट 2 लाईन्स ऑफ द पोएम दॅट यू लाईक द मोस्ट. तुम्हाला स्वातंत्र्य इथं, तुम्हाला ज्या ओळी आवडतात त्या तुम्ही लिहू शकता. वेन आय रेज माय व्हॉइस इट इज शॉकिंग अँड रूड, किंवा वेन यू डू समथिंग रॉंग इट्स अ फॉरगेबल एरर. अशा पद्धतीनं मी लिहिलेले आहेत, तुम्ही वेगळ्या लिहू शकता. डू यू ॲग्री विथ द चाइल्ड इन द पोएम? व्हाय? A5 पर्सनल रिस्पॉन्स. तुम्ही त्या चाइल्डशी सहमत आहात का आणि का? आय ॲग्री विथ द चाइल्ड, माझं उत्तर लिहिले. आय ॲग्री विथ द चाइल्ड बिकॉज द parents are more experienced than the child. They should understand the feeling of child. They should try to guide if the child commits some mistakes. अशा पद्धतीने मी याचं उत्तर लिहिलेलं आहे. क्वेश्चन 7A, सेक्शन सी आहे रायटिंग स्किलचा. त्याच्यामध्ये क्वेश्चन 7A आहे बघा. You wish to attend a marriage ceremony of your uncle. Write a letter to your class teacher requesting him or her to allow you to be absent for 5 days. तुम्ही तुमच्या काकांच्या लग्नासाठी जात आहात, अटेंड करत आहात मॅरेज सेरेमनी, आणि तुम्हाला शाळेतून 5 दिवसाची रजा हवी आहे किंवा तुम्हाला गैरहजर राहण्यासाठी परवानगी हवी आहे. तसं पत्र तुमच्या क्लास टीचरला तुम्हाला लिहायचं आहे. तर कशा पद्धतीने लिहिता येईल? एक सॅम्पल पत्र मी या ठिकाणी सांगतोय बघा. रायटरचा सेंडर जो आहे त्याचा पहिल्यांदा पत्ता लिहा. सुमित कदम, यशोदा पार्क, बार्शी, डिस्ट्रिक्ट सोलापूर, 431101, 25 डिसेंबर 2021. आणि त्यानंतर कुणाला लिहिणार आहात ते लिहा. टू NB सोनवणे सर, सोलाकी हायस्कूल, बार्शी, डिस्ट्रिक्ट सोलापूर, 413301. सब्जेक्ट लिहा. रिक्वेस्ट टू अलाउड टू बी ॲबसेंट फॉर 5 days असा सब्जेक्ट लिहिला. त्यानंतर पत्राचा महिना येईल. डिअर सर, द मॅरेज सेरेमनी ऑफ माय अंकल इज ऑन 5 जानेवारी 2022 ॲट पुणे. माय पॅरेंट्स आर गोईंग देअर ऑन 1 जानेवारी. माय अंकल अँड माय पॅरेंट्स वॉन्ट मी टू कम देअर ऑन 1 जानेवारी. So allow me to be absent for 5 days. I will rejoin the school on 6th January. I promise you to complete my homework given during this period. Thanking you. Yours faithfully, Sumit Kadam. अशा पद्धतीचं हे पत्र आपल्याला लिहिता येईल. हे फॉर्मल पत्र आहे, त्यामुळं अशा पद्धतीनं लिहिता येतं. क्वेश्चन 7B पहा. युअर सिस्टर अँड यू आर talking about upcoming performance in the school gathering. Complete the following dialogue. तर डायलॉग कंप्लीट करायचा आहे. अपकमिंग परफॉर्मन्स जे आहे तुमच्या गॅदरिंगचे, त्याच्याबद्दल चर्चा दोघांमध्ये चालू आहे, तुमची बहीण आणि तुम्ही स्वतः. तर यू अँड मोना, यू म्हणजे तुम्ही आहात आणि मोना ही तुमची सिस्टर आहे. तर सुरुवात करून दिलेली आहे. यू, हाय दीदी, हाव आर यू. तर यू सेज, आणि त्यानंतर मोना काय म्हणते? मोना सेज, आय एम फाईन, हाव इज युअर प्रॅक्टिस गोईंग ऑन. मी छान आहे, तुझं प्रॅक्टिस कसं चालू आहे? तर हाच डायलॉग आपल्याला पुढं काय करायचं आहे? कंटिन्यू करायचा आहे. कशा पद्धतीनं होईल? तर तुम्ही बोलाल, यू सेज,
I am practicing daily as per the guidance of my teacher. And what about you? Baga, Mona says, I am making rehearsal with my friends. There are some problems in performing my role, but it is not difficult to overcome it. Thereafter you says, will you help me in my performance whenever needed? Mona says, no doubt, I will help you. Thereafter you say, shall we spend little bit time today at evening? Mona says, yes, I have enough time today. You says, thank you, Didi. Mona says, you are always welcome. Question 8a, write a paragraph on if I were a teacher. मी शिक्षक असतो तर किंवा मी शिक्षक झालो तर या अर्थी पॅरेग्राफ लिहा. ईच पर्सन कशा पद्धतीने लिहू शकतो आपण? एक्झाम्पल या ठिकाणी दिले. ईच पर्सन हॅज ए डिझायर अँड वॉन्ट्स टू बिकम समथिंग इन द लाईफ. I have seen a little bit poor condition in schools today, but I didn't like it. So if I were a teacher of today, I would make learning entertaining. I would make each and every concept of my subject clear. I would make each and every concept of my subject clear. I would get the help of modern technology and give demonstration wherever needed. If I were a teacher, I would understand the problems of students. I would pay attention especially on poor students. I would tell the stories of great heroes of our country. I would make all the students learn with fun. If I were a teacher, I would behave all the students like my friends. I would change the mood of students by singing poems, telling jokes and stories, etc. I would like to hear that students of my class turn to be role models of tomorrow. अशा पद्धतीने आपण पॅरेग्राफ लिहू शकतो. क्वेश्चन 8b पहा. रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन द टेबल केअरफुली अँड राईट ए पॅरेग्राफ. तर या ठिकाणी टेबलमध्ये दिलेली जी माहिती आहे त्याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे तर पॅरेग्राफ रायटिंग करायचं आहे. कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस दिलेत आणि त्याच्यावर आपल्याला पॅरेग्राफ लिहायचा आहे. कशा पद्धतीनं या कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस पॅरेग्राफ लिहू शकतो आपण पहा. तर दिस इज अ वेब डायग्राम अबाउट कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस. देर आर नियर अबाउट 8 components for getting success in life. We must have a proper goal in our life. So we should keep vision and dream to achieve that goal. If you want to get success, our willpower and desire should be strong. One must have also skill relating to that goal. But willpower and desire are more stronger than the skill. We should keep our goal according to our natural talent and ability. They are also playing more important role getting success in life. Hard work and perseverance are also playing leading role for success. Most of the people have got success because they have done hard work and kept perseverance continuously. Take the example of Dr. APJ Abdul Kalam. He did hard work and became a great scientist in the world. We should also keep in mind for making time management. If you do all these things, we can get success easily in our life. आता पहा क्वेश्चन 9.
ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू इंग्लिश. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत वाक्य. पहिला आहे हिवाळा व्यायामासाठी चांगला ऋतू आहे. कसं होईल ट्रान्सलेशन? विंटर इज अ गुड सीझन फॉर एक्सरसाइज. त्यानंतर दुसरं वाक्य रात्री झोपताना आंबट तेलकट पदार्थ खाऊ नका. कसं होईल ट्रान्सलेशन? डोंट ईट ऑइली ऑर सोअर फूड्स ॲट द टाइम ऑफ स्लीपिंग. तिसरं हिवाळ्यात उबदार कपडे परिधान करावेत. कसं होईल वाक्य पहा? विअर वॉर्म क्लोथ्स ड्युरिंग विंटर सीझन. चौथं वाक्य हिवाळ्यात सुकामेवा खाणे चांगले असते. इट इज व्हेरी गुड टू ईट ड्राय फ्रूट्स ड्युरिंग विंटर सीझन. फिफ्थ सेंटेन्स हिवाळ्यात विविध प्रकारची फळे उपलब्ध असतात. देर आर डिफरंट काइंड्स ऑफ फ्रूट्स अवेलेबल इन विंटर सीझन. आता क्वेश्चन 9B पहा. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू मराठी. इंग्लिशमध्ये दिलेली वाक्य आता मराठी ट्रान्सलेट करायचे आहेत. कीप युअर कम्प्युटर क्लीन. तुमचा संगणक स्वच्छ ठेवा. यूज द कीबोर्ड सॉफ्टली. तर कीबोर्ड हळुवारपणे वापरा. सी पहा. डोंट कीप द स्पीकर्स नियर द स्क्रीन. संगणकाच्या जवळ स्पीकर्स ठेवू नका. डी पहा या ठिकाणी आकडा डी. डोंट यूज द कॉम्प्युटर फॉर लॉंग टाईम. संगणकाचा वापर जास्त वेळ करू नका. शेवटचा आकडा पहा. ड्रिंक वॉटर ॲट रेग्युलर इंटरवल्स. ठराविक काळानंतर नियमितपणे पाणी प्या. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 7वीसाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामार्फत घेतली जाणारी इंग्लिश इंटरमिजिएट परीक्षा जी आहे त्या परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं आणि त्या परीक्षेचा फेब्रुवारी 2020चा पेपर या ठिकाणी आपण एक मॉडेल म्हणून घेतलेला आहे. असेच इंग्रजीतले सोप्या भाषेतले व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. हॅव नाईस डे.